नमस्कार मित्रांनो, आपलं शेकडेवारी चॅप्टर चाललं होतं. त्यातला पुढचा महत्वाचा पॉइंट निवडणूक. महत्वाचा टॉपिक आहे, भरपूरदा क्वेश्चन आले त्याच्यावर. इझी एकदम, फक्त एकदा प्रोसेस समजून गेली तर कोणत्या पण प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. त्यामुळे महत्वाचा टॉपिक आहे, लक्ष देऊन बघशाल. बघू पहिले एक्झाम्पल बघू आपण. दोन उमेदवारांच्या निवडणुकीत एकाला 62% मत मिळाले. व तो 432 मतांनी निवडला, तर एकूण मतदार किती? बघा काय सांगतो मी. एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, जर दोन लोकांमध्ये मतदान आहे, जर दोन लोकांमध्ये निवडणूक चालू आहे, दोन उमेदवार आहे, तर ज्याला 50% जास्त मतदान मिळालंय तो 100% निवडलेला असेल. म्हणजे काय सांगितलं मी, जर दोन लोकांमध्ये निवडणूक चालू आहे, दोन लोक उभे आहेत, एकाला 50% जास्त मिळालं तर तो म्हणजे विनरच राहणार. तो काय राहणार? विनर राहणार, जिंकलेला. एवढं लक्षात राहू द्या. आता बघा, एकूण मतदार म्हणजे काय? एकूण मतदान किती झालंय? समजा 100% मतदार आहे, त्या गावामध्ये 100% लोक मत देणार आहेत, बरोबर. आपल्याला यांची संख्या काढायची. आपल्याला काय काढायची? यांची संख्या काढायची आहे आपल्याला, बरोबर. काय सांगितलंय? एकाला 62% मत मिळाली, 50%पेक्षा जास्त मत मिळाली का नाही, म्हणजे तो विनर असणार, जिंकणारा, बरोबर. विनरला किती मतदान मिळालंय? बघा, विनरला 62% मतदान मिळालं आहे. जर 100%पैकी 62% जिंकणारा मिळाले, जिंकणारा म्हणजे विनर डब्ल्यू, तर हरणाऱ्याला किती मिळालं असणार? हरणारा म्हणजे लुजर, म्हणजे एल म्हणजे काय? लॉस्ट, म्हणजे लुजर. तो किती आहे? हरणारा. 100%पैकी 62% जिंकणाऱ्याला मिळालं, तर हरणाऱ्याला किती मिळेल? 100 वजा 62 किती? 100 वजा 62 म्हणजे 38% कोणाला मिळालंय? हरणाऱ्याला. लुजरला किती मिळालंय? 38%. आता इकडे बघा, पुढे काय म्हटलंय? तो 432 मतांनी निवडला. याचा अर्थ काय? की जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती जास्त आहे? 432 मतांनी तो जास्त निवडला आहे. म्हणजे विनरला लुजर पेक्षा किती जास्त मत आहे? 432. किती मत जास्त आहे? 432 असा त्याचा अर्थ आहे. बघू आपण, विनरला लुजर पेक्षा किती टक्के मतदान जास्त आहे? जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती टक्के मतदान जास्त मिळालं? बघा, 62% वजा 38%, बरोबर. 62% जिंकणाऱ्याला, 38% हरणाऱ्याला. म्हणजे जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती जास्त मतदान झाले? 62 वजा 38 म्हणजे किती झालं? ते 4, बरोबर. इकडे आला 1, 24% मतदान जास्त झालं आहे. जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा 24% मतदान जास्त झालं आहे. त्याला किती मत जास्त मिळाले? 432, बरोबर. आता इकडे बघा, याचा अर्थ असा होतो की 24% बरोबर किती? 432. 24% बरोबर किती? 432. आपल्याला काढायचं काय आता? एकूण मतदान किती किंवा एकूण मतदार किती? तर किती ते? 100%. 24% बरोबर 432, तर 100% बरोबर किती? असं आपण इक्वेशन तयार करून घेतलं. इथून पुढे काही एवढं अवघड नाहीये. काय करायचंय? तिरकस गुणाकार. 24x इक्वल टू काय? हे पर्सेंटेजची नाही तर कॅन्सल होऊन जाईल. 432 गुणिला 100. आता 24 इकडे गुणतोय का नाही? इकडे काय होऊन जाईल? भागीला चालला जाईल. इकडे काय होऊन जाईल? भागीला चालला जाईल. पुढे काय? फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. कसं? बघा, 4 ने भाग जाईल. इकडे 6 चोक 24, इकडे किती? 25 चोक 100, बरोबर. 4 सग 24, 25 चोक 100. आता इथे किती उरला? 6. इथे किती? 432. बघा, 6 ने याला गुणा, साइन 7 42, बरोबर. सॉरी, 6 ने याला भागा, साइन 7 42. 43 वजा 42 किती उरला? 1. वरून काय घेतला? 2 म्हणजे 12. साइन 2 12. 12 गुणिला 25 किती आले? बघा, 25 दुने 50, हातच्याला 5. 25 साठी किती होता? 25 चा 150 आणि 7 म्हणजे किती? 175. 175 5 180, 1800. म्हणजे टोटल मतदान किती असेल? 1800. म्हणजे टोटल मतदान किती झालं असेल? 1800. समजलं असता तुम्हाला?
बरोबर. काय केलं मी नवीन सांगतो. टोटल मतदान आपण 100% समजलं. जिंकणाऱ्याला किती मिळालंय म्हणे 62%. मग हरणाऱ्याला किती मिळालं असणार 100 पैकी 62 याला मिळालंय, हरणाऱ्याला किती मिळालं 38%. मग यांचा फरक काढला आपण, जिंकणारा वजा हरणारा म्हणजे किती, जिंकणाऱ्याला 24% मतदान जास्त झालं आहे. हे 24% मतदान आपल्याला दिलंय 432 मध्ये जास्त आहेत. मग 24% बरोबर 432 तर 100% बरोबर किती, हे तिरकस गुणाकार केला सोडवलं तर किती आलं 1800. म्हणजे टोटल मतदान एकूण मतदान किती असणार 1800. असं ते एक्झाम्पल होतं. पुढचं एक्झाम्पल बघू 2 नंबरचं. सेम इक्वेशन. एका 2 उमेदवारांच्या निवडणुकीत एकाला 64% मतदान मिळालंय आणि तो 560 मतांनी निवडला आहे. तर एकूण मतदार किती. सेम प्रश्न आहे. काय करायचं बघा, एकूण मतदान किती, एकूण मतदार किती 100%. त्यात विनरला किती मिळालंय 64%. विनरला किती मिळालंय 64%. लुजरला किती मिळणार, जिंकणाऱ्याला 64, मग हरणाऱ्याला किती राहणार 100 वजा 34 36%. बरोबर. मग विनरला लुजर पेक्षा किती मतदान जास्त मिळालं, तर 64 वजा 36 किती 28%. विनरला लुजर पेक्षा किती मतदान जास्त मिळालं, 64 वजा 36 28%. हे मतदान आपल्याला दिलंय किती 560 मतांनी तो निवडला आहे. पुढे काही एवढा अवघड नाहीये. 28% बरोबर 560 तर 100% बरोबर किती, इझी एकदम. तिरकास गुणाकार करा. 28 x = 560 गुणिला 100. 28 1 28, 28 दुने 56, हे उरले 20 आणि x = 20 आणि हे 100 म्हणजे किती 2000. टोटल मतदान किती असणार 2000. टोटल मतदान किती असणार 2000. मागच्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल होतो. बरोबर. पुढचं तिसरं एक्झाम्पल बघू आपण. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत एकाला 60% मतं मिळाली. 60% मतं मिळाली. जर एकूण मतदान 50,000 असेल तर जिंकणाऱ्याला किती मतं मिळाली, जिंकणाऱ्याला किती मतं मिळाली, किती मतं जास्त मिळाली, जास्त मिळाली. सिंपल एक्झाम्पल आहे. काय बघा, एकाला 60% मतं मिळाली म्हणे. बरोबर. टोटल मतदान दिलंय आपल्याला. प्रश्न असा आहे की जिंकणाऱ्याला किती मतं जास्त मिळाली, म्हणजे तो किती मतांनी निवडून आला असा प्रश्न येतो. समजा एकूण मतदान म्हणजे टोटल मतदान किती असेल 100%. टोटल मतदान किती असणार 100%. याला किती मिळाली म्हणे 60%. बघा 2 लोकांची निवडणूक आहे, याला 60% मिळाली म्हणजे हा जिंकणारा असेल का नाही. 50% ज्याला जास्त मतं मिळतात 2 लोकांमध्ये तो काय असतो विनर असतो. तो काय असतो विनर असतो. म्हणजे जिंकणाऱ्याला किती मतं मिळाली 60%. जिंकणाऱ्याला किती मिळाली 60%. हरणाऱ्याला किती मिळणार मग 100% टोटल मतदान, त्यातलं 60% जिंकणाऱ्याला मिळालं. हरणाऱ्याला किती मिळणार मग 40%. हरणाऱ्याला किती मिळणार 100 वजा 60 40% त्याला मिळणार. पुढे बघा, टोटल मतदान 50,000 आहे म्हणे. टोटल मतदान 50,000 आहे तर जिंकणाऱ्याला किती मतं जास्त मिळाली, म्हणजे काय जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती मतं जास्त मिळाली असा प्रश्न आहे. बरोबर. जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती मतं जास्त मिळाली बघा 60 वजा 40 20%. बरोबर. जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती जास्त मतदान मिळालंय 20%. पुढे काही एवढं अवघड नाहीये. बघा काय 100% मतदान म्हणजे एकूण मतदान किती दिलंय आपल्याला 50,000. एकूण मतदान किती दिलंय 50,000. आपल्याला काढायचं काय
जिंकणाऱ्याला किती जास्त मिळाले, म्हणजे 20% काढायचे आपल्याला. तर 20% बरोबर किती, तर 20% बरोबर किती, काय नाही तिरकस गुणाकार करा फक्त. 100x इक्वल टू 20 गुणिला 50,000. बघा हे पर्सेंटेज चिन्ह कॅन्सल होऊन गेलं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बरोबर. किती उरलं बघा, x इक्वल टू 2 पंचे 10, 1 2 आणि 3 शून्य म्हणजे 10,000. एकूण मतदान किती असेल त्या गावाचं, 10,000. काय केलं बघा, आपल्याला विचारलं काय, किती मतं जास्त मिळाली, म्हणजे विनरला लुजर पेक्षा, म्हणजे जिंकणाऱ्याला हारणाऱ्यापेक्षा किती मतं जास्त मिळाली. 100% मतदान असेल, बरोबर. 60% जिंकणाऱ्याला मिळालं, हरणाऱ्याला किती, 40%. मग जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती मतदान जास्त झालंय, 20%. आपल्याला काय दिलंय, एकूण मतदान दिलंय. एकूण मतदान म्हणजे 100%, किती ते 50,000. तर 20% बरोबर किती, तिरकस गुणाकार केला, उत्तर काढलं 10,000. तर 10,000 मतदान जास्त झालं आहे जिंकणाऱ्याला, असा त्याचा प्रश्न आहे. असा त्याचं उत्तर आहे, जिंकणाऱ्याला 10,000 मतदान जास्त झालंय. चौथं एक्झाम्पल. एका निवडणुकीत एका उमेदवाराला 70% मतं मिळाली. 70% मतं मिळाली व तो 1600 मतांनी निवडला. 1600 मतांनी निवडला. तर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतं मिळाली, थोडा वेगळी गोष्ट काढायची आपल्याला. आता बघा काय, समजा एकूण मतदान किती असणार, 100%. हे 100% समजायचं. एकूण मतदान किती आहे, 100%. जिंकणाऱ्याला किती मिळालंय, 70%. 50% जास्त आहे, तो जिंकून गेलाय. विनर किती आहे, 70% मतदान वाला आहे. विनरला किती मतदान आहे, 70%. हरणाऱ्याला म्हणजे लुजरला किती मतदान असणार, 100 वजा 70 किती, 30%. म्हणजे हरणाऱ्याला 30% मतदान आहे, बरोबर. पुढे काय दिलंय, तो 1600 मतांनी निवडला आहे. म्हणजे विनर वजा लुजर, विनरला लुजर पेक्षा किती मतं जास्त आहेत म्हणे, 1600, बरोबर. इकडे काढू आपण, विनर वजा लुजर. विनरला किती मतदान जास्त झालंय, 70 वजा 30. विनरला लुजर पेक्षा 40% मतदान जास्त झालं आहे. हे 40% मतदान म्हणजे किती आहे, 1600. हे 40% मतदान म्हणजे किती आहे, 1600. पुढे काही एवढा अवघड बोलत नाही. काय बघा, हे 40% बरोबर 1600 दिलंय. आपल्याला काढायचं काय, जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतदान मिळालंय. जिंकणाऱ्या उमेदवाराला किती आहे, 70%. 40% बरोबर 1600. 40% बरोबर किती, 1600. तर 70% बरोबर किती, असा तो प्रश्न आहे, बरोबर ना. इथे आपल्याला 100% काढायचं नाहीये, एकूण मतदान काढायचं नाही. इथे आपल्याला काय काढायचंय, जिंकणाऱ्या उमेदवाराचं मतदान काढायचंय, म्हणून 70% घेतला. आता याचा तिरकस गुणाकार करा. 40x इक्वल टू 70 गुणिला 1600. पुढे काय केलं, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. 4ने 160 ला भाग जाईल, किती होईल तो, हा 70, 4 चौक 16 आणि हा 1 शून्य 40. मग 70 गुणिला 40 किती होता, 7 चौक 28 आणि हे 2 शून्य 2800. म्हणजे जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतदान मिळालंय, 2800. जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतदान मिळालंय, 2800. समजलं असणार तुम्हाला, बरोबर. काही एवढं अवघड नव्हतं ते. आता 5वं एक्झाम्पल बघू आपण. एका कॉलेजच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये एकाला वैध मतांच्या 60% मतं मिळाली.
15% मतं ही अवैध आहेत, ही अवैध आहेत. जर एकूण मतदान 10,000 असेल तर हरलेल्या उमेदवाराला किती वैध मतं मिळाली, किती वैध मतं मिळाली. बरोबर. ऐका आता काय, एका कॉलेजच्या निवडणुकीत 2 उमेदवारांमध्ये एकाला वैध मतांच्या किती मतं मिळाली, 60%. 15% मतं ही अवैध आहेत. आता अवैध मतदान म्हणजे काय? अवैध मतदान म्हणजे काय? जर तुम्ही समजा एखाद्या मतदानाला गेले आणि तुम्ही 2 चिन्हांना क्लिक केलं, म्हणजे तुम्ही बीजेपीच्या कमळला पण क्लिक करताय आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला पण क्लिक करताय, अशा वेळेस तुमचं मतदान मोजलं जात नाही, ते इनव्हॅलिड म्हणजे अवैध मतदान असतं. असं मतदान किती झालंय म्हणे 15%, जे मोजलं गेलं नाही. बरोबर. एकूण मतदान 10,000 आहे, तर हरलेल्या उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत असा तो प्रश्न आहे. काही एवढा अवघड नाहीये. बघू आपण. समजा एकूण मतदान किती असणार, 100%. एकूण मतदान किती असणार, 100%. ते किती दिलंय आपल्याला, 10,000. जरी मतदान दिलंय तरी पण ते 100% समजायचं. बरोबर. एकूण मतदान किती आहे, 10,000. ते आपण किती समजलो, 100%. बरोबर. आता पुढे 15% मतं अवैध आहेत. अवैध मतं किती आहेत, 15%. इनव्हॅलिड मतदान किती झालंय, 15%. 100% लोक गेले मतदानाला, त्यातले 15% लोक असे जे डबल क्लिक करून आलेत, यांचं मतदान अवैध होऊन गेलं. तर वैध मतदान किती असणार, मग वैध मतदान किती असणार, 85%. बरोबर ना. 100 पैकी 15 इनव्हॅलिड आहे, तर व्हॅलिड किती असतील, 85%. बरोबर. हे वैध मतदान आपण काढून घेऊ. बरोबर. जर 100% मतदान किती आहे, 10,000. बरोबर. तर 85% मतदान किती असणार, तर 85% मतदान किती असणार, तिरकस गुणाकार करा. 100x = 85 गुणिले 10,000. काय केलं आपण, 100% मतदान बरोबर किती आहे, 10,000. तर 85% मतदान बरोबर किती ते काढून घेतलं आपण. काय केलं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, उरले किती, 8,500. म्हणजे काय, 10,000 मतदान होतं. बरोबर. ते गेले मतदानाला. 15% लोकांनी काय केलं, अवैध मतदान केलं. तर 8,500 मतं हे काय होते, व्हॅलिड होते, म्हणजे वैध मतं होते. 8,500 लोकांचं मतदान मोजलं गेलं आहे. आता बघू आपण काय प्रश्न. एकाला वैध मतांच्या 60% मतं मिळाली. वैध मतांच्या 60% म्हणजे तो विनर राहणार आहे का नाही, तो जिंकणार आहे. 50 पेक्षा जास्त मतदान मिळालं तो विनर आहे. म्हणजे विनर म्हणजे डब्ल्यू, याला किती मतदान मिळालंय, वैध मतांच्या 60%. काय सांगतो मी, वैध मतांच्या 60% मतदान मिळालं आहे. बरोबर. वैध मतांच्या 60% मतदान कोणाला मिळालंय, विनरला मिळालं आहे. मग हरणाऱ्या माणसाला किती मतदान मिळालं असणार, हरणाऱ्या माणसाला किती मतदान मिळालं असणार बघा, लुजरला. याला वैध मतांच्या 60% मतदान मिळालं, तर हरणाऱ्या माणसाला किती मिळालं असणार, वैध मतांच्या 40%. बरोबर ना. जिंकणाऱ्याला जर 60% मतदान मिळालंय, तर हरणाऱ्याला 40% मिळेल का नाही. म्हणजे वैध मतांच्या 40% मतदान कोणाला मिळालं, हरणाऱ्याला. आपल्याला तेच विचारलंय की हरलेल्या उमेदवाराला किती मतं मिळाली. बरोबर. त्याला किती मतं मिळाली, वैध मतांच्या 40%. आता वैध मतं किती आहेत, 85 म्हणजे 8,500. बरोबर. 8,500 मतांच्या, च्या म्हणजे काय, चाचीचे गुणिला 40% मतदान, म्हणजे 8,500च्या 40% मतं कोणाला मिळाली आहे, हरणाऱ्याला, लुजरला. ते काढून घेऊ आपण. 8,500 गुणिला 40/100. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. बरोबर. 85 गुणिला 40, हा शून्य ठेवून घेतला. 4×5 = 20, हा चला 2, 8×4 = 32 आणि 2 34, 3400. म्हणजे 10,000 लोक मतदानात होते. बरोबर. ते मतदानाला गेले. त्यांच्यापैकी 8,500 लोकांनी बरोबर मतदान केलं, 1,500 लोकांनी मतदान चुकीचं केलंय. 8,500 लोकांनी मतदान बरोबर केलंय. या 85 म्हणजे 8,500 लोकांपैकी 60% लोकांनी मतदान जिंकणाऱ्याला केलं.
बरोबर. तर 40% लोकांनी काय केलं, हारणाऱ्यांना केलं. तर हे मतदान आपल्याला काढायचं होतं. म्हणजे 8,500च्या 40% ते काढले आपण किती, 3400. 3,400 लोकांचं मत कोणाला गेलंय, हरणाऱ्या माणसाला गेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. समजलं असेल तुम्हाला. सहावं एक्झाम्पल बघू आपण. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत 68 मते अवैध ठरली. 68 मते अवैध ठरली. बरोबर. पुढे काय सांगतंय, जर जिंकलेल्या उमेदवाराला 52% मतं मिळाली, 52% मतं मिळाली व तो 98 मतांनी निवडला, तर एकूण मतदान किती? आता बघा, एक गोष्ट लक्षात राहू द्या. काय सांगितलंय, 68 मतं अवैध आहेत, 68 मतं इनव्हॅलिड आहेत. 68% नाही, फक्त 68 लोकांचं मतदान काय आहे, अवैध आहे. बरोबर. पुढे काय सांगितलंय, जिंकणाऱ्या उमेदवाराला 52% मतं मिळाली. तर हे 52% मतं कोणती असतील, जे मतं मोजता आले म्हणजे काय, जे व्हॅलिड आहे त्यांच्या 52% मिळालं त्याला, टोटल मतदानाच्या 52% नाही. जे मतदान मोजता आलं त्यांच्या 52% काय त्याला मिळालंय. बरोबर. तो झाला विनर. बरोबर. आता मी काय सांगतो बघा, एकूण वैध म्हणजे काय, जे मोजता येणार आहे ते. एकूण वैध मतदान 100% समजू आपण. एकूण वैध मतदान किती समजू, 100. मागच्या एक्झाम्पल मध्ये 8,500 होतं का नाही, ते किती वैध मतदान, तसं हे 100% आपण समजू. बरोबर. पुढे काय, याच्या विनरला म्हणजे जिंकणाऱ्याला किती टक्के मतदान झालंय बघा. जिंकणाऱ्याला किती मतदान झालंय, 52%. जिंकणाऱ्याला किती मतदान झालंय, 52%. 100च्या 52% म्हणजे 52च. हारणाऱ्याला किती झालं असणार मग, 100 वजा 52 म्हणजे किती, 48%. हारणाऱ्याला किती झालं, 48%. बरोबर. तर पुढे काय दिलंय, 98 मतांनी तो निवडला आहे. म्हणजे जिंकणाऱ्याला हारणाऱ्यापेक्षा 98 मतं जास्त आहेत. म्हणजे विनर वजा लुजर किती आहे, 98 मतं. विनर वजा लुजर किती दिलंय, 98 मतं. इथे पण आपण विनर वजा लुजर करून घेऊ. विनर वजा लुजर किती, 52 वजा 48 इक्वल टू किती, 4%. इक्वल टू किती, 4%. आता इकडे बघा, जर हे 4% मतदान बरोबर 98 असणार, जर हे 4% मतदान बरोबर 98 असणार, तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर किती हे आपण काढून घेतलं. काय केलं, तिरकस गुणाकार केला. 4x इक्वल टू 98 गुणिला 100 करून पाहू आपण किती होईल. 2ने भाग जाईल इथे, इथे किती आलं, 49. बरोबर. परत 2ने भाग जाईल, किती होईल इथे, 25 2 50 होता, म्हणजे 24.5. बरोबर. 24.5 च्या दुप्पट किती होतं, 49. 24.5 गुणिला 100 इक्वल टू किती, 2450. 2 शून्य आहे का नाही, हा पॉईंट 2 घर इकडे सरकून गेला. एक घर 5, एक घर नाही म्हणून 0 घेऊन घेतला. 2450 मतदान झालं आहे. कोणतं, व्हॅलिड. 100% मतदान कोणतं आहे, तर व्हॅलिड मतदान 2450 आहे. प्रश्न काय विचारला आपल्याला, एकूण मतदान किती. आता मागचा प्रश्न आठवा. मागच्या प्रश्नामध्ये एकूण मतदान किती होतं, 10,000. बरोबर. त्यातले 15% इनव्हॅलिड होतं, म्हणजे 1500. आणि 85,000 काय, 8,500 काय होतं, व्हॅलिड मतदान होतं. म्हणजे 8,500 व्हॅलिड अधिक 1500 इनव्हॅलिड असा ते एक्झाम्पल होतो. टोटल 10,000 होता. तसंच इथे व्हॅलिड 2450 आणि इनव्हॅलिड किती दिलंय, 68. या दोघांची बेरीज म्हणजे एकूण मतदान किती आलं, ते 8 6 5 11 हातच्याला 1 5 2500 18. तर एकूण मतदान किती असेल, 2518. व्हॅलिड मतदान किती होतं, 2450. समजलं असेल तुम्हाला काय केलं. बरोबर. फक्त हे 68 ऍड करणं महत्वाचं होतं आपल्यासाठी.
एकूण मतदान किती झालंय मग 2518. सातवं एक्झाम्पल बघू आपण. सातवं एक्झाम्पल बघू आपण. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत 75% मतदारांनी त्यांचे मत नोंदले. त्यापैकी 2% अवैध ठरले. त्यापैकी 2% अवैध ठरले. पुढे काय? जिंकलेल्या उमेदवाराला वैध मतांच्या 75% मतं मिळाली. 75% मतं मिळाली. जे की 9261 होती. 9261 होती. तर पूर्ण मतदार किती असा प्रश्न आहे. बरोबर. काय काय दिलंय बघू आपण. काय करू आधी? एकूण मतदान किती समजू आपण? एकूण मतदान किती समजू आपण? 100%. एकूण मतदार किती आहे? मतदार किंवा मतदान 100% आहे. बरोबर. काय सांगितलं? 100% लोकांपैकी 75% लोक मतदान द्यायला गेले. 75% लोकांनी काय केलं? मतदान दिलं. 25% लोक घरातच बसले. 75% लोकांनी मतदान दिलंय. मतदार दिले. किती? 75% लोकांनी मतदार दिले म्हणजे मतदान दिले. बरोबर. मतदान केलं किती? 75%. बरोबर. या 75%पैकी 2% काय ठरले म्हणे? अवैध. म्हणजे अवैध मतदान किती आहे? अवैध मतदान किती आहे? हे 75%च्या 2%. या 75%च्या 2% काय आहे? अवैध मतदान आहे असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर. मग आपण काय करू? वैध मतदान काढून घेऊ. बरोबर. 75%च्या 2% काय आहे? अवैध. मग वैध किती असणार? 75%च्या किती? 98%. बरोबर ना. 2% अवैध आहे. 98% काय राहणार? मग वैध मतदान असणार. 75%च्या 98% काय झालं? वैध मतदान. पुढे काय सांगितलं बघा. जिंकणाऱ्या उमेदवाराला, जिंकणारा कोण असतो? W. जिंकणाऱ्या उमेदवाराला वैध मतांच्या 75% मतं मिळाली. वैध मतांच्या 75%. म्हणजे काय? वैध मतं किती आहेत? बघा हे वैध मतं किती आहेत? इतके आहेत ना. म्हणजे 75%च्या 98%. बरोबर. 75% इतके मतं कोणाला मिळाली आहे? जिंकणाऱ्याला. म्हणजे काय? वैध मतांच्या 75%. वैध मतं किती आहेत? 75%च्या 98%. याच्या 75% कोणाला मिळाले? जिंकणाऱ्याला. ते जिंकणाऱ्याला किती मतदान मिळालं म्हणे? 9261. म्हणजे हे विनरला किती मतदान मिळालंय? 9261. आता हे इकडे लिहितो मी. काय करतो? हे इकडे लिहितो. बघा कसं. 75%. हा 75 हे टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय? भागीला 100. बरोबर. चाचीचे म्हणजे काय? गुणाकार. 98. बरोबर. टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय? भागीला 100. टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय? भागीला 100. परत चाचीचे 75. आता टक्केवारीचं चिन्ह जसंच्या तसं राहू द्या. टक्केवारीचं चिन्ह शेवटचं जसं तसं राहू द्या. हे इतकं मतदान किती दिलं आपल्याला? 9261. हे इतकं मतदान किती दिलंय? 9261. पुढे काय? आपल्याला काय विचारलंय? पूर्ण मतदार किती? पूर्ण मतदार किती आहेत? 100%. म्हणजे 100% मतदान किती? बस इथपर्यंत येऊन गेलं. काय केलं आपण? इथपर्यंत येऊन गेलो. आता पुढे काय? तिरकस गुणाकार होईल. हा पर्सेंटेज चिन्ह का बरं दिलं आपण? कारण हा पर्सेंटेज आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणून. बरोबर. दुसरं काही नाही. आता काय करणार? तिरकस गुणाकार होईल. काय होईल बघा. 75 भागीला 100 गुणिला 98 भागीला 100 गुणिला 75 आणि आता हा x इक्वल टू 9261 गुणिला 100.
हे टक्केवारीचं चिन्ह आणि हे टक्केवारीचं चिन्ह दोन कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. आता काय, आता जे एक्स ला गुणताय म्हणजे हा 75, हा 98 आणि हा 75, ते इकडे काय होऊन जातील, भागीला चालले जातील. आणि जे इकडे भागताय हे दोघी 100, ते तिकडे काय होऊन जातील, गुणीला चालले जातील. कसं होईल ते बघा, x इक्वल टू 9261 गुणीला 100 गुणीला 100 गुणीला 100. बरोबर. हे दोन भागणारे 100 इकडे काय केले, गुणीला चालले गेले. आता हे 75, हा 98 आणि हा 75 इतके उरले आहेत. बरोबर. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, आपल्याला टोटल मतदान येऊन जाईल. बघू आपण. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 त्रिक 75, 25 चोक 100, बे एक बे, बे दुने 4, 49 दुने 98. बरोबर. आता काय केलं बघा मी, 7 आणि याला भाग जातो, याला भाग जाईल. बरोबर. 7 आणि याला पण भाग जाईल, याला पण भाग जाईल. बघू आपण. 7 7 49, 7 7 49 इकडे आलं. 7 1 7, उरला 2, वरून घेतला 2, 7 त्रिक 21. कसं करतो इकडे लिहून दाखवा तुम्ही. काय करतोय बघा, 9261 ला 7 ने भागतोय. बरोबर. 7 1 7, उरला 2, वरून घेतला 2, 7 त्रिक 21, उरला 1, वरून घेतला 6, 7 दुने 14, उरला 2, वरून घेतला 1, 7 त्रिक 21, 0 0. किती उरला तो, 1323. 1323. आता या 1323 ला 7 ने भाग जाईल. परत या 1323 ला 7 ने भाग जाईल. कसं आलं बघा, 1323 भागिले 7, 7 1 7, उरला 6, वरून घेतला 2, 7 8 56, उरला 6, वरून घेतला 3, 7 9 63, 0 0. किती उरलं, 189. हा गेला 7 1 7, 189 म्हणजे किती आलं ते, 1323. हे पुसून टाकतो मी. 189 उरलं इथं. बरोबर. आता ह्या 189 ला ह्या 9 ने भाग जाईल. ह्या 189 ला 9 ने भाग जाईल. बघा, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9. बरोबर. हे गेले 9 1 9, इकडे किती येईल, 9 दुने 18, 9 1 9, 21. म्हणजे आपल्याकडे काय काय उरलं बघा, आपल्याकडे x इक्वल टू काय काय आलं बघा, x इक्वल टू काय काय आलं बघा, हा 21 गुणीला हा 100 गुणीला हा 4 गुणीला हा 2. बरोबर. म्हणजे हा किती, 4 दुने 8, 21 साठी किती होता, 8 1 8 आणि 8 दुने 16 आणि 2 0, म्हणजे 16,800. टोटल मतदान किती होतं, 16,800. काय केलं बघा, एकूण मतदान घेतलं 100%. त्याच्यापैकी 75% लोक मतदान करायला गेले आहेत. यांच्यापैकी 2% लोकांचं मतदान चुकीचं आहे. मग बरोबर मतदान किती, वैध मतदान, याच्या 98%. बरोबर. 75%च्या 98% किती, वैध मतदान. या वैध मतदानाच्या 75% काय म्हणे, विनरला मिळालं आहे. म्हणजे इतकं मतदान विनरला मिळालंय, जिंकणाऱ्याला. ते किती आहे, 9261. ते इथे लिहून घेतलं तर 100% बरोबर किती, पुढे फक्त कॅल्क्युलेशन केलं आहे. पुढे फक्त काय केलंय, कॅल्क्युलेशन. बरोबर. आणि ते कॅल्क्युलेशन करून उत्तर काय आलं, 16,800. टोटल मतदान किती झालं, 16,800. बस इतकंच ते उत्तर होतं. पुढचा प्रश्न घेऊ, 8वा क्वेश्चन घेऊ. आठवा क्वेश्चन, दोन उमेदवारांच्या निवडणुकीत 10% मतदान झाले नाही व 10% व झालेल्या मतदानापैकी 10% अवैध ठरले. जिंकलेल्या उमेदवाराला 54% मतदान झाले. आणि तो
1620 मतांनी निवडला, तर एकूण निवडणूक यादीतील मतदान किती असा प्रश्न आहे. बरोबर. काय केलं बघा, दोन उमेदवाराच्या निवडणुकीत 10% लोकांनी मतदान केलं नाहीये, त्याच्यापैकी 10% काय ठरलंय, अवैध ठरलंय. जिंकलेल्या उमेदवाराला किती मतदान झालंय, 54%. तर आणि तो 1620 मतांनी निवडला आहे, म्हणजे त्याला हरणाऱ्यापेक्षा 1620 मतं जास्त मिळाली, तर एकूण 100% मतदान किती असा तो प्रश्न आहे. बघू आपण. एकूण मतदान समजा 100% आहे. एकूण मतदान किती आहे, 100%. त्यात 10% मतदान झालं नाहीये. काय सांगतोय मी, झाले नाही. किती मतदान, 10%. मग मतदान झालं किती बघा, 100%पैकी 10% लोकांचं मतदान झालं नाही, मग झालं किती असणार, 90% ना. 100 मधून 10 गेले 90% लोकांचं मतदान झालं आहे. पुढे काय, जिंकलेल्या उमेदवाराला 54% मतदान झालं. बरोबर. नाही, पुढे काय, झालेल्या मतदानापैकी 10% काय म्हणे, अवैध आहे. म्हणजे अवैध मतदान किती आहे, हे जेवढं मतदान झालं आहे त्याच्यात 10% काय म्हणे, अवैध. त्याच्यात 10% काय आहे, अवैध. 90%च्या 10% काय आहे, इनव्हॅलिड. बरोबर. जितकं मतदान झालं त्याच्या 10% काय आहे, अवैध. वैध मतदान किती असणार मग, जर 10% अवैध आहे तर 90% काय असणार, 90% व्हॅलिड असणार का नाही. बरोबर. म्हणजे 90%च्या 90% काय आहे, वैध. कसं करता येईल ते बघा. हा 90 भागीला 100 गुणिला 4 म्हणजे हा गुणाकार, आणि हा 90% किती होतो बघा. हा 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 81%. म्हणजे वैध मतदान किती आहे, 81%. वैध मतदान किती आहे, 81%. नवीन सांगतोय बघा. टोटल मतदान समजा 100% आहे. बरोबर. त्याच्या 10% मतदान झालं नाही. मग मतदान झालं किती, 100 पैकी 10 लोक गेले नाही, मग 90% मतदान झालं आहे. बरोबर. या झालेल्या मतदानापैकी 10% इनव्हॅलिड आहे, अवैध. बघा, 90%च्या 10% काय म्हणे, इनव्हॅलिड, अवैध. मग जर 10% इनव्हॅलिड आहे तर 90% काय असेल, व्हॅलिड असणार का नाही. मग वैध मतदान किती झालं, 90%च्या 90%. हे आपण काढून घेतलं तर किती उत्तर आलं, 81%. इकडे काढलंय आपण 81%. आता पुढे काय, जिंकणाऱ्या उमेदवाराला 54% मतदान झालं. म्हणजे ह्या मतदानाच्या 54% मतदान कोणाला झालंय, जिंकणाऱ्याला. विनरला किती मतदान झालं, 81%च्या 54%. बरोबर. 81%च्या 54% कोणाला मतदान झालं, विनरला. मग 100 वजा 54 किती होता, 46. बरोबर. 100 वजा 54 किती होता, 46. बघा, जिंकणाऱ्याला 54% मिळालंय, हरणाऱ्याला किती मिळणार, लुजरला किती मतदान मिळालं असेल, 81%च्या 46%. बरोबर ना. 54% याला मिळून गेलं तर 46% कोणाला राहील, हरणाऱ्याला. बस इतकं माहित पडलं तुम्हाला. लुजरला किती मिळालंय म्हणे, 81%च्या 46% मतदान कोणाला मिळालंय, लुजरला. पुढे काय सांगितलंय, तो 1620 मतांनी निवडला. तो 1620 मतांनी निवडला. याचा अर्थ जिंकणाऱ्याला हरणाऱ्यापेक्षा किती मतदान जास्त आलंय, 1620. इकडे विनर वजा लुजर करून घेऊ आपण. हा, इकडे विनर वजा लुजर करून घेऊ. बघा, हा कॉमन निघून जाईल. हा काय होऊन जाईल, कॉमन निघून जाईल. म्हणजे 81%च्या. बरोबर. आता कंसामध्ये वजाबाकी कशाची होईल, 56 वजा 46%. बरोबर. 56 वजा 46% यांची वजाबाकी होईल. हे कॉमन निघून गेलं. 54 वजा 46 म्हणजे 81%च्या 56 वजा 4 किती, सॉरी 54 आहे, सॉरी 54 इथे. 54 वजा 46 किती, 8%. 81%च्या 8% किती आहे, 1620. 81%च्या 8% किती आहे, 1620. प्रश्न काय आपला, एकूण मतदान किती. एकूण मतदान किती किती येते, 100%. हे आधी आपण सोडवून घेऊ. हे का सोडवता येईल बघा. 81% कसं लिहिता येईल बघा, 81 भागीला 100, 4चे म्हणजे गुणाकार, हा 8, हा कंसाच्या बाहेर टक्केवारीचं चिन्ह. बस इतकं लिहून घेतो. तुम्ही काय केलं, टक्केवारीचं चिन्ह म्हणजे भागीला 100, 4चे म्हणजे गुणाकार, आणि हा टक्केवारी बाहेर राहू दिला कंसाच्या. आता इतकी संख्या बरोबर 1620.
तर 100% बरोबर किती, असा तुमचा प्रश्न आहे. असा तुमचा प्रश्न आहे. पुढे काही उरत नाही, तिरकस गुणाकार करायचा फक्त. म्हणजे 81 भागिले 100 गुणिला 8 गुणिला x इक्वल टू 1620 गुणिला 100 इक्वल टू 1620 गुणिला 100. बघा, जे x ला इकडे गुणताय ते इकडे भागीला चालल्या जातील, जे इकडे भागताय ते गुणीला चालल्या जातील. इथे करतो मी बघा, इकडे फक्त काय ठेवलं आपण, x ठेवला. इकडे काय होईल, 1620 गुणिला 100. आता 100 इकडे भागतोय का नाही, तिकडे काय होऊन जाईल, गुणीला चालला जाईल. हे 81 आणि 8 इकडे गुणताय, इकडे काय होऊन जातील, भागीला चालल्या जातील. बरोबर. आता काय, आता फक्त भागाकार आणि गुणाकार करायचा आहे. 4 दुनी 8, 25 चोक 100. बघा 81 हा 81 दुने 162 हा 0, बे दहा 20. बरोबर. इथे काय उरला, हा 10 हा 100 आणि हा 25, म्हणजे 25 वर 3 शून्य 25,000. टोटल मतदान किती असणार, 25,000. टोटल मतदान किती असणार, 25,000. नवीन सांगतोय बघा, एकूण मतदान किती आहे, 100%. त्यात 10% मतदानाला गेलेच नाही. गेले किती असणार, 90%. या 90%पैकी 10% लोक चुकीचं मतदान करून आले. बरोबर. मग 90%पैकी 90% लोक काय आहेत, ज्यांनी बरोबर मतदान केलंय. हे आपण काढलं किती आलं, 81%. 81% लोकांनी बरोबर मतदान केलंय. त्याच्यापैकी जिंकणाऱ्याला किती मिळालं, 54%. मग हारणाऱ्याला किती मिळालं असणार, 46%. बरोबर का नाही. 81 पैकी 54% बरोबर आहेत. ते 81 पैकी 54% लोकांनी जिंकणाऱ्याला मतदान केलंय. तर 46% लोकांनी काय केलं असणार, हारणाऱ्याला. आपल्याला जिंकणारा आणि हारणारा यांची वजाबाकी दिली 1620, कारण तो 1620 मतांनी निवडलाय. बरोबर. मग तुम्ही यांची वजाबाकी करून घेतली. हा 81%च्या हा कॉमन निघाला. 54 वजा 46 किती, 8%. म्हणजे 81%च्या 8% बरोबर किती आहेत, 1620. हे तुम्ही सोडून घेतलं. बरोबर. इतकं आलं. जर इतकं 1620 आहे तर 100% म्हणजे एकूण मतदान किती, x. यांचा फक्त तिरकस गुणाकार केला आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं तर एकूण मतदान किती असणार, 25,000 असं तुम्हाला मिळालं आहे. ह्या टाईपचं शेवटचं एक्झाम्पल. आता 9 नंबरचं शेवटचं एक्झाम्पल बघू. शेवटचं एक्झाम्पल 9 नंबरचं. एका निवडणुकीत 5 लाख लोकांनी भाग घेतला. 5 लाख लोकांनी भाग घेतला. म्हणजे मतदान 5 लाख लोकांनी मतदान केले. जिंकणाऱ्या उमेदवाराला 60% मतदान मिळाले, जे की 2,55,000 आहे. जे की 2,55,000 आहे. तर शेकडा अवैध मतदान काढा. मतदान काढा. बरोबर. आता काय सांगतोय बघा, 5 लाख लोकांनी मतदान केलंय. बरोबर. त्यातलं 60% मतदान कोणाला मिळालं, जिंकणाऱ्याला. जे किती दिलंय, 2,55,000. तर अवैध मतदान काढा. शेकडा अवैध काढा. म्हणजे शेकडा इनव्हॅलिड मतदान करायचं आहे. जर शेकडा इनव्हॅलिड करायचं आहे तर याचा अर्थ काही ना काही मतदान तर अवैध झालं असणार का नाही. म्हणजे बघा आता एकदम समजा एकूण मतदान किती आहे, एकूण मतदान आहे 100%. जे किती लागला, 5 लाख. जे किती लागला, 5 लाख. 5 लाख मतदान म्हणजे 100%. बरोबर. आता समजा वैध मतदान किती आहे, वैध मतदान व्ही आहे असं समजू आपण. व्ही म्हणजे काय, व्हॅलिड. वैध मतदान किती समजू आपण, व्ही. यांच्यापैकी काही ना काही मतदान अवैध झालं आहे, इनव्हॅलिड झालं आहे. व्हॅलिड मतदान आपण किती समजलं, व्ही. जिंकणाऱ्याला किती मतदान मिळालंय, 60%. म्हणजे त्याला जे मतदान वैध आहे त्याच्या 60% मतदान मिळालंय. म्हणजे या व्हॅलिडच्या 60% मतदान मिळालंय. का बरं, कारण की यांच्यापैकी जे मतदान मोजता येणार नाही, अवैध इनव्हॅलिड, ते कसं काय मोजतील. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे हे जे व्हॅलिड आहे याच्या 60%, म्हणजे या व्हीच्या 60% मतदान त्याला मिळालंय, जिंकणाऱ्याला.
व्हीच्या 60% मतदान कोणाला मिळालंय? जिंकणाऱ्याला. ते किती आहे? 2,55,000. ते किती आहे? 2,55,000. मग काय पुढे आपण कॅल्क्युलेशन करू. हा व्ही चा चे म्हणजे गुणाकार, हा 60/100 बरोबर किती? 2,55,000. आता आपल्याला व्ही मिळून जाईल. हा व्ही इकडे, हा शून्य गेला, हा शून्य गेला. मग 10 इकडे भागतोय, तिकडे काय होऊन जाईल? गुणिला चालला जाईल. बरोबर. हा 2,55,000 गुणिला 10 भागीला काय? 6. 6 ने भागून घेऊ आपण. काय होईल बघा. 6 चौक 24. बरोबर. इकडे भागतो मी. 2,55,000 ला 6 ने. 6 चौक 24. उरला 1 वरून घेतला 5. 6 दुने 12. उरला 3 वरून घेतला 0. 6 पंचे 30. 0 0. आणि हे जे 2 शून्य ते वरती म्हणजे किती आला ते बघा. 425 आणि वरती 2 शून्य आणि हा गुणिला 10. हा गुणिला 10 म्हणजे काय? 1 शून्य वाढून जाईल. म्हणजे बघा व्हॅलिड मतदान किती निघालं आपलं? व्हॅलिड मतदान किती निघालं? 4,25,000. म्हणजे 5 लाखापैकी 4,25,000 मतदान झालं आहे. बरोबर. बरोबर झालंय. 4,25,000 मतदान काय झालंय? व्हॅलिड झालंय, वैध झालंय. मग अवैध मतदान किती असणार? अवैध मतदान किती असणार? तर बघा 5 लाख टोटल मतदान. 5 लाख टोटल मतदान. त्यापैकी 4 लाख व्हॅलिड मतदान. बरोबर ना. 5 लाख टोटल मतदान आहे, त्याचं 4,25,000 बरोबर मतदान आहे. तर चुकीचं मतदान किती असणार? 75,000. तर चुकीचं मतदान किती असणार? 75,000. म्हणजे अवैध मतदान किती आहे? 75,000. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता प्रश्न आपल्याला अवैध मतदान काढायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? शेकडा अवैध मतदान. शेकडा अवैध मतदान म्हणजे काय? 100ला किती म्हणजे आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचंय. बरोबर. सोपं आहे. पुढे एकदम समजा 5 लाख, एकूण 5 लाख आहे. 5 लाखापैकी 75,000 काय आहे? अवैध. 5 लाखाला 75,000 अवैध आहे, तर 100ला किती? असा प्रश्न तयार होऊन जाईल. काय सांगितलं मी? 5 लाखापैकी 75,000 अवैध, तर 100ला किती? म्हणजे शेकडा अवैध निघून जाईल. काय फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. 5 लाख x 3 1 4 5. 5 लाख x इक्वल टू 75,000 गुणिला 100. बघा 1 1 2 2 1 2 3 1 2 3 म्हणजे 5x इक्वल टू 75 म्हणजे x इक्वल टू किती? 15 5 75 म्हणजे 15%. म्हणजे किती? 15%. म्हणजे थोडक्यात काय? शेकडा अवैध मतदान किती आहे? 15%. समजलंच ना तुम्हाला? नवीन एकदा सांगतो फक्त. जिंकणाऱ्या उमेदवाराला 60% मतदान मिळालंय. याचा अर्थ किती? जे व्हॅलिड मतदान आहे ना, वैध, त्याच्या 60% मिळालंय. बस इतकं लिहिता आलं तुम्हाला. तर बाकी पुढचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं. हे जे आपण 9 एक्झाम्पल बघितले निवडणूक टॉपिकवर, तेवढेच एक्झाम्पल येतील. म्हणजे त्याच टाईपची एक्झाम्पल येतील, फक्त किमती बदलून येतील. बरोबर. पेपरमध्ये उलट याच्यापेक्षा सोपे एक्झाम्पल येतील. हे जे 9 टाईपचे आपण एक्झाम्पल बघितले, तेवढ्याच टाईपचे एक्झाम्पलची सराव करा. फक्त नंबर वेगळे घ्या. बरोबर. त्याचा समजा हा निवडणूक टॉपिक कव्हर होऊन जाईल. महत्वाचा टॉपिक होता. बऱ्याच प्रश्न पेपरमध्ये याचे प्रश्न आलेले आहेत. आता आपण पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, शेकडेवारीचा. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.